उत्तम शुक्रवार या माध्यमातून वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने चौथा शब्द उद्गारलेला आहे आणि हा चौथा शब्द पवित्र बायबलमध्ये मत्ती कृष्ण वर्तमानाचा 27 अध्याय आणि 46 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? एलोई एलोई लमा सबकतने. प्रियनो, रक्ताळलेल्या स्थितीमध्ये अत्यंत उन्हाचा कडाका त्या ठिकाणी आहे. डोंगरावर कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी मदतीचा हात नाहीये आणि बरीच मंडळी, बरीच लोक त्या ठिकाणी आक्रोश करत आहेत, रडत आहेत. आणि अशा स्थितीमध्ये आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की येशू त्या उन्हाच्या प्रहरी देवाचा धावा करत आहे, पित्याचा धावा करत आहे, विव्हळलेला आहे. माझे देवा तू माझा त्याग का केलास? येशू ख्रिस्त देवाचा एक निष्कलंक निर्दोष पुत्र असताना मानवा करता तो स्वतः पाप झाला. पापांची असह्य शिक्षा तो त्या वधस्तंभावरून अत्यंत वाईट रीतीने शोषित होता, सहन करत होता. या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. नंबर 2, गेतसेमने बागेमध्ये ज्यावेळेस तो प्रार्थना करण्यासाठी गेला त्यावेळेस तो देवपित्याच्या इच्छेप्रमाणे मान्यता देऊन तो स्वेच्छेने, स्वखुशीने तो दुःखाचा प्याला प्राशन करत होता. तो प्रार्थना करत असताना त्याच्या बरोबरचे शिष्य झोपलेले आहेत, कारण त्याला धरून देण्याची वेळ आलेली होती आणि म्हणून तो पित्याकडे प्रार्थना करण्यासाठी गेला. प्रार्थना करत असताना रक्ताचा थेंब पडावा असं त्याच्या मस्तकातून घामाचे टिपके पडत होते. लक्षात घ्या प्रियनो, अशा स्थितीमध्ये तो म्हणतो की हे पित्या, हा दुःखाचा प्याला माझ्यापासून दूर कर, परंतु जर तुझी इच्छा आहे तर मी ते घेण्यास तयार आहे. प्रियनो, येशूला वाटले की त्या पित्याने माझा त्याग केला आहे, त्या पित्याने मला सोडलेला आहे, त्या पित्याने माझ्याशी नातं तोडलेलं आहे. तर प्रभू माझा आवाज का ऐकत नाही, माझं म्हणणं का ऐकत नाही, माझी आरुणीकडे कान का त्याचा नाहीये? कारण प्रियानो, त्यावेळेस तो आवाज त्या वातावरणामध्ये गोंगावत होता आणि दाट अंधार पडू लागलेला होता. लक्षात घ्या प्रियानो. आणि अशा स्थितीमध्ये म्हणतो प्रियानो की माझ्या देवा. प्रियानो, या संबोधनात आम्हाला पाहायला मिळतं की अजूनही येशूचं आणि पित्याचं नातं हे किती घनिष्ठ आहे, किती अगदी जवळचं नातं आहे ते आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि ते अजून तुटलेलं नाहीये, ते खंडित झालेलं नाहीये, तर ते कायम असं आहे. लक्षात घ्या प्रियानो. म्हणून पिता पुत्राला एकाएकी निराधार सोडू शकणार नव्हता, अजिबात नाहीये. लक्षात घ्या प्रियनो, कारण उद्धार कार्यातून आपले अंग तो काढू शकणार नाही. येशूच्या मनात दाटून आलेले एक भावनिक विचार त्याच्यामध्ये तो मांडत आहे आणि तो अगदी अस्तव्यस्त झालेला आहे आणि क्षीण झालेला आहे. अशा स्थितीमध्ये तो म्हणतो की माझे देवा तू माझा त्याग का केलेला आहेस? लक्षात घ्या प्रियनो, देवाच्या क्रोधाचा प्याला आणि आशीर्वादाचा प्याला, तसेच देवाची प्रसन्नता हे आमच्या लक्षामध्ये विचार आले पाहिजेत. लक्षात घ्या प्रियनो. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की देवाने पापाकडे तोंड फिरवलेलं आहे, पाप्याकडे नाही. येशू पाप्यांचा त्याग करत नाही, पापाचा त्याग करतो. लक्षात घ्या प्रियनो. आणि म्हणून देवाने पापाकडे तोंड फिरवलंय. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की या गोष्टी होत असताना देव प्रीती आहे आणि ती प्रीती त्याच्या दुःख सहनातून अंतर्भूत झालेली आम्हाला दिसते. प्रियानो, तो क्षण अत्यंत भयानक, दुःखमय आणि वेदनामय असं त्या ठिकाणी असताना
2 प्रहरापासून 3ऱ्या प्रहरापर्यंत सर्व देशावर अंधार पडलेला आम्हाला पाहायला मिळतो. आणि सुमारे 3ऱ्या प्रहरी येशूने मोठ्याने आरुळी मारून बोलला, एलोई एलोई लमा सबकतनी, माझ्या देवा तू माझा त्याग का केलेला आहेस. त्याच्या जन्माच्या वेळी एक अस्वाभाविक प्रकाश त्या ठिकाणी पडलेला होता. पूर्वेकडून तारा तुटलेला आहे. मागी लोक, ज्ञानी आणि परुषी लोक, प्रियानो, चांगले चांगले बुद्धिमान लोक येशूच्या दर्शनाला जात आहे. तो एक प्रकाश, त्या प्रकाशाच्या झोताने रात्री 12च्या नंतर आम्ही पाहतो की त्या अंधारामध्ये लोक त्या प्रकाश किरणाकडे पाहून त्याला दर्शनासाठी जात आहे. तिथं मात्र प्रकाश आहे. अस्वाभाविक प्रकाश त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. एक जन्माच्या वेळेचा तो आम्हाला त्या ठिकाणी प्रकार पाहायला मिळतो. तर आता मृत्यूच्या समय देखील अस्वाभाविक अंधार पडलेला आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. जन्माच्या वेळेस प्रकाश आणि मरणाच्या वेळेस एक अंधार त्या ठिकाणी पडलेला आम्हाला पाहायला मिळतो. लक्षात घ्या प्रियनो, कसं ह्या ठिकाणी विरोधाभास आम्हाला पाहायला मिळतो. आणि म्हणून त्याच्या मृत्यूच्या द्वारे आणि पुनरुत्थानाद्वारे आम्हाला एक जीवन मिळतं, अविनाशी जीवन आम्हाला मिळतं, अविनाशी असा प्रकाश आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होत आहे. प्रियनो, आम्ही बऱ्याच वेळेस विचार करतो, आमच्या मनाशी कधी कधी आमच्यावर दुःख येतं, संकट येते, समस्या येतात, अडचणी येतात, प्रॉब्लेम येतात. त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की देवाने मला सोडलेलं आहे. आता माझ्यासोबत कोणीच नाहीये. आता मी कसं करू, काय करू? मला आई वडिलांनी सोडलं, मला माझ्या नातेवाईकांनी सोडलं, माझ्या मित्रमंडळीने मला सोडलेलं आहे, मला सगळ्यांनी सोडलेलं आहे. आता मी काय करू? परंतु नाही प्रियनो, पवित्र बायबल मध्ये यशाया 46 मध्ये म्हटलेलं आहे, यशाया 46 आणि 15 मध्ये, की दूध पाजणारी आई आपल्या बाळाला विसरते, परंतु जो माझ्यावर विश्वास ठेवतो, जो माझ्यावर भाव ठेवतो, तो त्याला मी कधी विसरत नाही. पवित्र बायबल मध्ये स्तोत्र 143 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की बायबल सांगते, या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवतो की बायबल किती सत्य आहे. देव आम्हाला कधी सोडत नाहीये. देव आम्हाला कधी लज्जित फजित करत नाही. देव आमच्यावर कधीही रुसत नाहीये. देव आमच्यावर कधीही रागवत नाही प्रियानो. परंतु आम्ही मात्र देवाला सोडतो आणि आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही वागत नाही. लक्षात घ्या प्रियानो. म्हणून पवित्र बायबल मध्ये आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं, अधिपतीवर भरोसा ठेवू नका, मनुष्यावर भरोसा ठेवू नका, त्यांच्याकडून सहाय्य मिळणं अशक्य आहे. लक्षात घ्या प्रियानो. स्तोत्रसंहिता 146 मध्ये आणि 3रं वचन मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की अधिपतीवर भरोसा ठेवू नका, मनुष्यावर भरोसा ठेवू नका, त्यांच्याकडून सहाय्य मिळणं शक्य नाही. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो, त्याच वेळेस त्याच्या योजनाचा शेवट होतो. परंतु ज्याच्या सहाय्य करता याकोबाचा देव आहे, ज्याची आशा परमेश्वर, आपला परमेश्वर याच्यावर आहे, तो खरा धन्य आहे. आमचा प्रभू आम्हाला कधीही लज्जित आणि फजित करत नाहीये. आमचा प्रभू कधी आम्हाला सोडत नाही. म्हणून प्रियानो, माणसाने जरी आम्हाला सोडलं, व्यक्तीने सोडलं, देव आम्हाला सोडत नाहीये. आणि म्हणून आम्ही पाहतो की पवित्र बायबलमध्ये येशूचा हा प्रहार सेवेच्या आज्ञा पालन आणि बलिदानाचा होता. लक्षात घ्या प्रियानो, एका दृष्टीने येशूने त्याचा त्याग केला होता. देवाने वधस्तंभापासून त्याला सोडलं नाहीये, परंतु येशूची मदत त्याने थोपवली आणि सूर्यालाही झाकून ठेवलं. लक्षात घ्या प्रियानो. म्हणून देवाने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात त्याने आणून ठेवलेलं आहे. लक्षात घ्या प्रियानो. म्हणून पवित्र बायबल मध्ये आम्ही बऱ्याच वेळेस पाहतो की देव आम्हाला विसरला की काय, देव आम्हाला विसरला की काय. देव आम्हाला विसरत नाही प्रियानो, आम्ही देवाला विसरतो. लक्षात घ्या. थोडंसं दुःख आणि क्लेश आल्यानंतर आम्ही घाबरून जातो. आम्ही पाहतो या ठिकाणी, हे माझा शेवटचा पॉइंट आहे, की देवदूत येशूची सेवा व सहाय्य करतात. पहा, अरण्यामध्ये 40 दिवस आणि 40 रात्र जेव्हा येशू होता, त्यावेळेस परमेश्वराने दिव्य दूतांना पाठवून त्याला शक्ती दिलेली आहे आणि त्या ठिकाणी त्याची काळजी घेतलेली, त्याची त्या ठिकाणी मदत आणि त्या देवदूताने त्याची सेवा केलेली आम्हाला पाहायला मिळतं. प्रिय, मी पाहतो की येशूला वधस्तंभी देण्यापूर्वीच रात्री तो प्रार्थना करीत असताना देवाने देवदूतांच्या द्वारे त्याला बळ दिलेलं आहे. लक्षात घ्या. परंतु आता मात्र वधस्तंभावर तो असताना त्याला कुठल्याही प्रकारे मदत होत नाहीये.
कुठल्याही प्रकारे त्याला त्या यातनेमध्ये आणि त्या दुःखत्या स्वाभाविक जीवनामध्ये त्याला कुणीही मदत करत नाहीये. तो एकटाच आपलं दुःख सहन करत आहे. हालेलुया. यामध्ये देवाची काही योजना असते. आम्ही पाहतो की तू माझा त्याग केलास, तू माझा त्याग केलास म्हणजे काय? प्रियानो, तू माझा त्याग केला म्हणजे या महान प्रश्नाचं उत्तर नंतर येशूच्या प्रेषितांना दिलेलं आहे आणि ती म्हणजे प्रीती, हे त्याचे उत्तर असणार आहे. लक्षात घ्या प्रियानो, आपल्या पापाचा दंड भरण्यासाठी देवाने येशूचा त्याग करून त्याला मरू देण्याचे अवश्य होते, यासाठी की आपणास नवीन जीवन प्राप्त व्हावं, नवीन जीवन आपल्याला मिळावं. लक्षात घ्या प्रियानो, कारण त्याला बसलेल्या फटकेने आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे, त्याला झालेल्या वेदनेने आम्हाला शांती मिळालेली आहे. म्हणून त्याने आपणासाठी आपल्या पापांचा दंड सोसला. काय केलं? हे आपल्यासाठी, आमच्यासाठी पापाचा दंड त्याने सोसलेला आहे. ख्रिस्ताने आपल्याकरिता शापग्रस्त होऊन आपणाला नियमशास्त्राच्या पापापासून खंडीने भरून त्याने सोडवले. लक्षात घ्या प्रियानो. आणि म्हणून त्या शब्दाचा अर्थच आम्हाला गहन आहे. ए पित्या, तू माझा त्याग केलास का? ए बापा, तू माझा त्याग केलास का? परंतु नाही प्रियानो, येशूने त्या ठिकाणी जी आरोळी मारली ती अत्यंत दयनीय आणि दुःखमय आहे. परंतु देवाने त्याचा त्याग केलेला नाहीये, पण तो जे पाप तुमची आणि माझे घेऊन गेलेला आहे त्या वधस्तंभावर, त्याचा त्याने त्याग केलेला आहे. 3 दिवसानंतर देवाने येशूला मरणातून उठविले. अगदी बरोबर आहे. परंतु प्रियानो, पाहतो की 40 दिवसाने येशू स्वर्गात चढला आणि प्रियानो देवपित्याच्या उजव्या हाताला बसलेला आहे. आणि आम्ही पाहतो की नंतर त्याने सर्व शिष्यांना त्याने दर्शन दिलेलं आहे. या गोष्टीतून आम्ही एक गोष्ट लक्षात आणणार आहोत की देव कुठल्याही भक्ताची, कुठल्याही सेवकाची आणि सेविकीची प्रियानो काळजी घेत नाही, अशातला भाग नाही. सगळ्यांची काळजी तो घेतो, सोडत नाहीये तो. परंतु दुःखात, संकटात, क्लेशात आम्ही विव्हळ होतो, घायल होतो. जसा येशू दैहिक रीतीने त्या ठिकाणी घायल झाला, तसं आम्ही देखील आमच्या संकटामध्ये, कर्जबाजारी, गरिबी, आजार, पीडा यामध्ये आम्ही परेशान होऊन जातो. त्याही वेळेस आम्ही म्हणतो, हे देवा, तू माझा काय त्याग केलास की काय? परंतु नाही प्रियानो, आम्ही जे दुःख, आम्ही जे पाप करतो, आम्ही ज्या वाईट गोष्टी करतो, देव अशा वेळेस आम्हाला साफसूफ करत असतो. आणि म्हणून आम्ही त्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आणि शेवटच्या काळामध्ये जगत असताना देव आमच्या सोबत आहे, आम्ही देवाच्या सोबत आहोत. म्हणून जर आम्ही देवाच्या सोबत असलो, देव आमच्या सोबत असला, तर मात्र आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. आणि म्हणून हे सर्व गोष्टी करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला योग्य ज्ञान, बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य देऊ. आमेन. गॉड ब्लेस यू.